तर मित्रांनो हे बघा मस्तपैकी आता गगनबावडा मठावर नावले महाराजांचे दर्शन घेऊन आलेलो आहे आणि आता मस्तपैकी पेटपूजा म्हणजे जेवणार आहे मस्तपैकी. तर नजारा बघा कसला आहे खतरनाक. मागं असं म्हशीवर एक तळ आहे भारी आहे इथं. तर एक असा साईडला आंबा आहे मोठा मोठा, त्याच्या खाली आम्ही जेवायला बसणार आहे. मस्त खतरनाक आहे. इकडे या बाजूला आंबा आहे नाही, तिथं जरा मस्तपैकी जेवायला बसायचं. चला तर मित्रांनो हे बघा मस्तपैकी आपण असं इकडे तळ आहे आणि हे झाड आहे असं आणि खतरनाक लोकेशन आहे. इथं जेवायला बसलोय आम्ही. हे बघा इथं मस्तपैकी हे बघा ही पहिले म्हणजे वरणाची आमटी आपली आवडती. कसं आहे खतरनाक वरणाची आमटी. इथं भात बीत आणल्यात, चपाती मेथी पण्यानं काय आणलेत, मसुरा, अंड्याची पोळी, असे सगळे गँग जेवायला बसलोय आम्ही. पण रस्सा सुदेश चलो जेवूया जरा मस्तपैकी. मित्रांनो हे बघा आपण आता पंत अमात्य बावडेकर वाडा म्युझियम म्हणजे पछाल्याला जो पिक्चर इथं शूट केलेला तो वाडा आपण बावडा म्हणजे असंच गावा जिथे आहे तो आपण बघणार आहोत. DYपाटील साखर कारखाना आहे ना त्याच्या समोरच ॲक्युरेट असं हे गेट आहे, तिथं हा वाडा आहे. इथे लिहिलं बघा काजवा स्टे फॉरेस्ट स्टे रिसॉर्ट ते आहे इथं आणि असं ही गेट आहे. हे तुम्हाला बोल रोडलाच आहे असा. तर हे बघा असं गेट आहे आणि पछाडलेला वाडा जो आहे तो आपण बघूया. चला कसा कसा आहे किंवा काय खतरनाक वाटते. रोड कसा गेला बघा. चला इथं काय काय आहे आणि कसं म्हणजे तिकडे वगैरे काय काय आहे ते बघूया आपण. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन लोक. चला या पुढे जाऊया. हे आमचे सगळे बंधू आल्यात फिरायला आले आम्ही गगनबावड्याला. एक दिवस ट्रिप लहान. चला चला आपण गाडीन जाय, टू व्हीलरनं आलो. हे बघा रस्ता जरा खराब आहे, पावसाळ्यात वगैरे इथं जरा असं भरपूर अडचण होत असणार आहे. पण मस्त आहे वातावरण वगैरे भारी आहे बघा. इकडे शेती वगैरे आहे आणि असा हा रस्ता जातोय पछाडलेला वाड्याकडे. चला बघूया. बाबेची बहीण दिसते काय बाबा लगीन करते. पूर्ण असं जंगल आहे बघा दोन्ही साईडला. खतरनाक वाटते. रात्रीच तिकडं डेंजर वाटत असणार आहो, किती वाटत असणार. हे बघा इकडे या बाजूला गर्द झाडे आहे अशी, इकडे अशी शेतीवाडी आहे पण या बाजूला पूर्ण जंगल आहे उजव्या साईडला. असा हा वाडा आलेला आहे. इथे एक मंदिर आहे असं वाटतं, वडाचं झाड वगैरे आहेत. खतरनाक पाणी पडालेले बघा. इथं पार्किंगची व्यवस्था आहे. मित्रांनो आपण वाड्याच्या इथं पोहोचलेलो आहे आणि ह्यावेळेला तुम्ही बघू शकता जंगल वगैरे कसलं खतरनाक आहे बघा. मस्तच. मी पोरं आता तोंड धुवायला आलेत, पाणी पडले इथे. मित्रांनो हे बघा आपण आलेलो आहे वाड्याच्या इथं, पछाडलेला वाडा. अशी वाट आहे बघा या बाजूला आणि असा हा वाडा. आपण वाड्यात प्रवेश करूया. पछाडलेला वाडा म्हणजे बावडेकर वाडा. पछाडलेल्या पिक्चरचे शूटिंग इथे झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. चला अशी एंट्री आहे. हे बघा मित्रांनो असा वाडा एंट्री आहे अशी.
या बाजूला इथं असं शूटिंग झालेलं बघा, ते होम हवन केलेलं पछाडलेला लास्ट सीन, ते बावल्या वगैरे तयार होतात त्या अशा, आणि असा फ्रंट बाजू आहे आणि अशा तोफा ठेवल्या बघा, अशा तोफा वगैरे ठेवल्या आहेत. इकडं असा वाडा आहे, दोन्ही साईडला टोप आहे, पर्यटक भरपूर आलेत बघू शकता. आणि असा हा वाडा खतरनाक. या बाजूला तुम्ही बघू शकता प्रतिकृती आहे वाड्याची, पण त्यामध्ये ते बावडेकर वाडा सुमारे 1715 साली असा म्हणजे हे केलेलं, याद जायला बघा. असा हा वाडा तयार केला आहे प्रतिकृती, आणि असा हा रिअल वाडा. मी इथे काय लिहिले बघा, येथेच महाराणी ताराबाई यांचे नातू. हां ओके उत्तराचे. या बाजूला काय काय आहे, असा या बाजूला पण वाडा बघा, एका अँगलने बघितलं आपण. या बाजूला बघा असं हे ते खिडक्या आहेत बघा, इथनं ते इनामदार असे बघत होती आहे काय. असा हा वाडा पूर्ण. संध्याकाळी इथं काय डेंजर वाटत असेल माहिती आहे काय, खतरनाक पूर्ण जंगल आहे. ते शेवटचं सीन इथं झालेलं बघा, त्या ते वरनं असं ते बावला पडतोय खाली जात, ते इथं कसला वाडा आहे. प्रवेश बंद आहे पुढं. असा हा वाडा आहे, इकडे पण नाही बघा असं. वाड्याच्या आतील भाग तुम्ही बघू शकता. वाड्यामध्ये कोणकोणत्या पिक्चरचे शूटिंग झाले असे पोस्टर लावलेले आहेत तुम्ही बघू शकता. भिंतीवर असे पोस्टर लावलेले आहेत, आणि फ्रंटला गेलेल्या तो पछाडलेला पिक्चरचं शूटिंगचं पोस्टर पण लावलेलं आहे. या बाजूला तुम्ही बघू शकता पूर्ण जुन्या काळातील वस्तू, कंदिली वगैरे असे ठेवलेले आहेत बघा, चूल, नंतर पितळेची भांडी वगैरे असं सगळं. आणि हा असा जिना जातो वर. या बाजूला तुम्ही बघू शकता तलवारी, भाले वगैरे असं ठेवलेलं आहे. बैठक व्यवस्था पण आहे जुन्या काळातील, झुंबरवर आहे. या तलवारी वगैरे अशा अडकल्यात बघा. हे भाले आहेत, दानपट्टे सॉरी, बंदुके पण आहेत बघा. असं बरंच तलवारी, हे पुस्तकं वगैरे पण ठेवलेली होती. मराठी शाहीच्या पगड्या, म्हणजे कोणकोणत्या पगड्या त्या काळी होत्या, पदवी, त्या आपल्याला इथे बघण्यात येत आहेत. होय राहीत कसे होय मग तुझी वार सुरू झालं असतं, सगळं मांडून ठेवलं या तर याला